माजी कामगार मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते टाकळी इथं 5 कोटी रुपयांच्या विकास कामाचं उद्घाटन पार पडले। टाकळीसाठी माजी कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून आजपर्यंत 25 कोटी 2 लाख रुपयांचा निधी मिळालाय। यामध्ये गावातील रस्ते, गटारी, मंदिर जीर्णोद्धार, शेतीच्या वस्तीवरील रस्ते यांसह नूतन ग्रामपंचायत इमारतीसाठीही त्यांच्याकडून निधी देण्यात आला आहे। आज टाकळी येथील बिरोबा मंदिर सुशोभीकरण व हनगंडेमळा येथील रस्त्याच्या कामाचं उद्घाटन माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर, अजित पवार गटाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे, सरपंच हिना नदाफ, उपसरपंच पूजा संतोष भोसले, सदस्य रुपाली रावसाहेब लोखंडे, रिदा सुलेमान मुजावर, ऑगस्ट कोरे, राजकुमार पाटील, मनसूर नदाफ, मनोज नांद्रेकर, सोसायटीचे माजी चेअरमन अरुण गडकरी, प्रवीण कोरे, मल्लप्पा वाघमोडे, सुरेश इटनाळ उपस्थित होते। यावेळी बाबासाहेब वाघमोडे यांनी सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठीशी आम्ही कायम राहणार असल्याची ग्वाही दिली। गावामध्ये विकास कामाच्या आमचे काकासाहेब गामणे आहेत, महादेव दबडे आहेत, संजय माने आहेत, पाटील आहेत, पाटील आहेत, सगळे लोक कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं महिला आणि सगळे कार्यकर्ते आज आम्ही इथं पाऊस सिद्धी मंदिरासाठी आम्ही हा विकास करायचं ठरवलं होतं। आपण ते स्विमिंग ब्लॉक बसले, बाउंड्री झाली, हे सभामंडळ झालं होतं, पण त्याला व्हेंटिलेशन होतं। त्यासाठी आम्ही दरवाजा, खिडक्या, दरवाजे यासाठी आता 20 लाख रुपये आम्ही त्याला दिलेले आहेत। त्या पद्धतीनं आज जवळजवळ एकूण उद्घाटन आज होत आहे, सुरुवात झाली आज। आणि आज उद्घाटन करत असताना मला आनंद होतो की आज मी टाकळीची 5 कोटी 7 लाखाची उद्घाटन मी आज करतोय। आज 4-5 उद्घाटन मी करणार आहोत। आजपर्यंत टाकळीला आम्ही जवळजवळ 25 कोटी 2 लाख रुपये दिले आणि इथूनही पुढे विकासाचा पैसा कमी पडणार नाही या दृष्टिकोनातून टाकळी गाव हे सुंदर झालं पाहिजे। कारण नॅशनल हायवे गेला आहे, तिथं हायवेचंही काम सुंदर झालं, रस्ता तर सुंदर झाला। त्या दृष्टीकोनातून जनतेच्या सोयीसुविधेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही हे काम करत आहोत। धन्यवाद।